देवाचे घरी देवे केली चोरी, देवे देवनागोनी केला भिकारी, धावनिया धावा. ते धावणी आहे का नाही तू काय, धावनिया धावा धावनिया धावा. अनुभवातनं अर्थ जुळवून घ्यायचा. लिहिणारी सगळी शानी नाहीत. प्रेसवाला BA झालेला असं, पण अक्षर जुळणारा नॉन मॅट्रिक 8वी 7वी 5वीचा असतो. खरं नाही ना मी बोलतो, त्याला काय खोटं आहे. प्रेसच्या मालकाकडे जाऊ नका, कामगार कसले आहेत ते बघा. मग त्यांना आवडेल तर बदल बी करतात ते. धावनिया धावा धावनिया धावा, माग नाही जावे कवनिया गावा. सवेची होता चोर घरची या घरी, अवघे केले वाटोळे फावली आवरी. धावनिया धावा धावनिया धावा, माग नाही जावे कवनिया गावा. तुका म्हणे येते कोणीच नाही, नागवले गेले कोणाचे काय, नागवले कोण गेले कोणाचे काही. धावनिया धावा धावनिया धावा, मागची नाही जावे कवनिया गावा. संत शिरोमणी जगद्गुरु श्री देवाचं वर्णन करतात, पांडुरंगाचं वर्णन करतात. पांडुरंग आणि दत्तात्रय भिन्न नाही. पांडुरंगाने घेतलेलं दत्तात्रेयाचं अवतार. कुणी दत्तात्रय पांडुरंग झाला नाही, पांडुरंगच दत्तात्रय झाला. आलं लक्षात ना. पहिलं देवपद आहे, त्यानं आपल्या दिव्यपणानं ही सृष्टी तयार केली म्हणून दिव्यत्व आहे. स्वर्गातले पितर आणून जेवाय घातले हे संतांचं दिव्यत्व आहे. रेडावलीला हे दिव्यत्व आहे. त्या सच्चिदानंद बाबाला जिवंत केला हे सुद्धा काय दिव्यत्व आहे. याला तुम्ही वारकरी चमत्कार हा शब्द वापरू नका. कुणी वापरीत असला माझ्यासमोर वापरू नका अशी ताकीद करा. जरा ताकीद करायची गरज आहे. आता विद्वानाचा हेकडपणा मोडून काढायला पाहिजे. ही सृष्टी भगवंताने केलेली आहे. कामी केली, कशी केली कळतंय. आम्ही अडाणी आहोत, आम्हाला कळत नाही. पण आमच्यापेक्षा शिकलेले विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, त्यांना जाऊन विचारा तुम्हाला ते कळते काय म्हणून. ती बी वडातानीत आहेत. आधुनिकांनी विचारलं काय सांगायचं, आणि सनातन्याने विचारलं काय सांगायचं. अर्वाचीन प्राचीन अर्वाचीन असं होते ना. जुन्या ही त्याची काय सांगायचं, नव्हायची का नाही. संप्रदाय सांभाळीचं आमच्यापर्यंत आणून दिलायचं. वाडवडिलांनी दिलाय का कसा. मग चारी वर्ण ज्ञानोबारायांच्या काळातच वारकरी संप्रदायाने एकत्र आणलं का कसं. काय झालं. मग चारी वर्णातली माणसं हलकट असल्यामुळं वारकरी संप्रदाय आलीच काय. मी आता असं बोलायला सुरू करणार. कसं तुम्ही दुसऱ्याला दुसरीने ठेवता का नाही. देवाकडे येण्याचं तुमचं पावित्र्य आहे काय. चारी वर्ण एकत्र करा म्हणजे काय. मांजार हुंदर मारायचं सोडील काय, 10 माळा घाला. शरद पवारनं जेवढं कीर्तनकार केल्या ते तुम्हाला सांगतो बिन पैशाची कीर्तनं करतील काय, आणि ते बिगर हाटेल तर जीवतील काय. पुरोगम विरोम ही लागण राजकर्त्यांची आहे. वारकरी संप्रदाय मोडायसाठी आहे. आव्हान आहे ते आपल्याला. तर पवारासारखी मोडू शकत नाहीत का. औरंगजेबाला जमलं नाही. इस्लामांच्या काळात सुद्धा आमच्या पूर्वजांनी हा वारकरी संप्रदाय विरसरीनं जपलेला आहे.
हे तुम्हाला अलीकड लोकशाहीत काहीच करता येणार नाही. संविधान संविधान म्हणता, संविधानात आंबेडकरांनी लिहिलेलं काय वागता? ती महार बी पाळीनार संविधान. मी काय सांगतो ऐकून घ्या. ती नुसती बामणासनी माराय पाहिजे, बामणांच्या पुरी पळवाय पाहिजे एवढंच म्हणतात. तुम्ही बामणाच्या पुरी पडलेल्या वाटणीला तर ते मारा बामणाच्या घरात जाणार नाही तर तुमच्या पुरी. ह्या घरातली त्या घरातली बिन न सांगता ऐकता माणसं गेली तर त्याला किंमत हाची का सप्ती? व्यभिचार त्याला म्हणतात. लग्नही विचारसरणीवर आहे आणि लग्न हे तुमच्या स्वभावावर पुढे टिकणार आहे. स्वभाव हे तुमचा अनेक जन्माचं असणाऱ्या कर्माचा भोग आहे. त्यातनं माणसाचा स्वभाव असतोय. बायकोची गरज नाही का स्वभावात पटत नाही? रामान तर निकाल दिला. स्वभावात न पटल्यामुळं भिन्न राहायला लागतंय. काय लागतंय? एका संसाराची काय दोन अंगती एका संसाराची आहे तरी पण भिन्नपणा राहावं लागतंय. आणि स्वभाव हे अद्रष्टान आहे. तुम्ही शाळा शिकून किंवा कायदा करून तो बदलत. शास्त्र पुराण शिकणारी अजयमेळासारखे ब्राह्मण चुकले, त्यांना धर्मशास्त्र माहीत नाही. अद्रष्ट आहे पतित होण्याचं. महाराज झाल्यात त्याच कीर्तनात पैसे मिळाले माहीत नाही. गाच्याती प्रमाणे अभंग काढून टाकले त्यांचे ते माहीत नाही त्यांना. बर आतापर्यंत तुम्हाला मी सांगाय नाही कीर्तन हा धंदा पैसे मिळवायचा नाही असं मी प्रत्येक कीर्तना एकदा तरी बोलतोय. चिरमुरे का जावा तरी सुद्धा खटपट असतीच का नाही कायची काय. मग मी निव्वळ घेणाऱ्याचा बी दोष बघित नाही, देणारं बी तेवढंच नालायक घेत म्हणतोय. मला मोकळा घालवा काय माझं. मी काय सांगतो ऐकून घ्या. धर्म मोडायचा नाही तर धुरी बाजून उपासना करायची. माझ्या बाळावयात मी कीर्तन करतो, बाहेर गेलो तर नारळाबरोबर पैसे देत नव्हती माणसं. नारळ फुल घालून मोकळा द्यायचा आणि काय पैसे दिले असतील ते खिशात घालायचं. आता असं केलं विचारावं का नको म्हाताऱ्या माणसासनी? आपणला व्यवहार कळत नाही म्हटल्या तर म्हणले खरं आहे तुझं. आता तू तुझ्या गावातनं खर्च घालून आलेला ते पैसे त्यात आहेत, आम्ही देत आहोत त्यात. आणि ते दान दिलं तर म्हणले तुझंच पैसे तुला दान दिलं नरकाला जायची पाळी येईल. कुठलं? आम्ही जे पैसे तुला देतोय ते तू आधी खर्च केलेला आहेस का नाही? काहीच पण मोकळा आलास. माझ्या खर्चासाठी म्हणजे होते मग आता नारळाबरोबर दिले होते दान होते म्हणले आणि गाडी भाड्याचं 4 पैसे द्या लागतील. म्हणजे बसत नाही त्याच्यापेक्षा पैसे निलकं द्यायचं नारळच दान दिला म्हणायचं असं वडिलांची रीत होती. तुम्हाला सांगून पटणार आहे? माणसं शिकल्याला काय बघू नका, शहाणी केवढी यायचं बघा. शिक्षणात काय आहे? शिक्षणात भरकाटलेली बरीच आहेत. लंगोटी नेसतात कर शहाणी, पॅन्टा घालून नालायक असं असू नये. आम्ही तुमचं काहीतरी लोक शिक्षण घ्यायचं का तुमचं ड्रेस घ्यायचं? तुला तर
वारकरी होऊन बरेच दिवस झाले. महाराज म्हणा असं वाटते का नाही? वाटते का नाही? घरात होता आहे का नाही? मग निलाज असं काळं निसून कशाला आला? वारकरी पण जपा अजून जमना म्हातारा झाला असतं. आणि मला असं केलं, मला तसं केलं. गळावर सोलं घालून डोडल्याचा कटाळा केला तर रणकी गाव म्हणील काय? किती किलो सोन्यावर सुवासिनपणा? काळं मणी पाहिजे. काळं मणी असेल तर ती सुवासीन नाही. आणि अंग झाकून कपडे घालावीत, अंगाला कपडे ढिली असावीत. ही कपडे ढिली नाहीत, हे बिघाडते. आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा पॅन्टा जरी घालत असला तर तुम्ही तुमच्या कामाच्या वर्किंगच्या वेळेला घाला आणि इतर वेळा सेल कपडे घाला आरोग्यासाठी. कारण कामातले 8 तास गेले तर 16 तास बाकीचे नाही असतात. आणि इतकं कीर्तनात शिकवायचं ते कीर्तन सोडून दिल्याला बरं असं मला वाटायला नाही. आता वारकऱ्यांनी जे शिकवायची पाळी आली तर ह्याच्यासारखं वाईट काही नाही. निवांत पांढरी खड कपडे करून निवांत राहायचं आपलं. मी काही कीर्तनकार कुठं दिल्ली जाऊन शिकून या नाही, पंढरी बी नाही आणि आळंदी नाही. लोकांनी आपल्या अडचणीसाठी मला कीर्तनकार केला. एवढी माझी जबाबदारी बी नाही सांगतो. यमग्यात कीर्तन त्यातले काहीतरी सांग. मग खोडीला असल्यामुळं जरा रंगवून सांगितो. त्याच्या वास्करांनी बंदी घातली. काय म्हणून? खोडी न करता गप रेड्यासारखं उभारून कीर्तन करायचं. 8 घातली. आंघोळीची कपडे कुणाला धुया द्यायचे नाहीत. 2री 8 घातली. गादीवर झोपायचं नाही. 3री 8 घातली. कुठं बायकांचं माझं पटलं? वास्तव गुरुना भवितव्य कळत आहे. आमचं जीवन त्यांना कळत आहे. आणि माझी मी कपडे धुवून घालतोय तरी अपवाद येतोय. बिन बायकोचा राहतोय, चांगला वागत असेल काय? देवाला आता त्याला खुणा माहिती असतात. कुणाला? तुम्हाला सगळीकडे दिसत का? देवाला दिसत नाही? खरं सांगा. तुम्हाला फुड्यातलं दिसतंय तर इतक्या खोडी करता. देवासारखं सगळं दिसल्यावर किती खोडी करशील? त्याला सगळं दिसून बी गप असतोय म्हणून देव म्हणतात. काय म्हणतात? सगळं दिसून घबरायचं बाबू सोपाय का अवघड? माझ्यासारख्याने सिगारेट वडली तर ते सगळं सांगशील का? इतकं वर्ष कीर्तन करताना सांगशील? लवकर काय प्रचार करशील? सांगणार होय का नाही? मग मला डॉक्टरनं प्रकृतीसाठी वड म्हणून सांगितलं होतं. मग ह्याच्या बाजू काय केलं? नाही, प्रकृतीच्या अभावच करायला लागत. माझं म्हणणं आहे दोष गुणावर माणूस बोट ठेवतो म्हणून सांगतो. ध्यानात ठेवायचं. असं चिंतन करायचं आणि वर्तन करायचं. तेलात जप आणि तप म्हणायचं. मुलगी हातात देताना लग्नात जपा म्हणून देता का? कशी सांभाळायचं त्याला जप म्हणतात. वारके सांभाळायचे, आचारसंहिता सांभाळायच्याला जप म्हणतात. माळ फिरवी त्याला जप म्हणत नाहीत. तुमचं काय मत आहे? जप म्हणजे मनी फिरवीत बसलं म्हणजे जप? तसं नव्हतं. जपणे म्हणजे सांभाळणे. आणि त्यासाठी कठीण अवस्था प्राप्त झाली तरी तो मनाचा दाब आवरून कठीण अवस्थेत सुद्धा ते जपणे. त्याचं नाव आहे तप.
तुम्हाला आता अशी मुकडी कीर्तन करायला गावली हे तुम्हाला शिवाजी महाराजांनी हे मैदान मोकळं करून दिले का कोणी? छत्रपती जन्माला आले नसते तर महाराष्ट्राचं स्थळला तरी काय अशी उघडी कीर्तन करता आली असती काय? तिने भलं केले का नाही? मग हे करताना शिवाजीराजांना काय कष्ट सोसायला लागले काय? गुळगुळीत सगळं होतं. काय म्हणताय? मग वारकरी तिकडे तरी बघितला व्हा. आमच्या पूर्वजांनी एवढं कष्ट सोडून हा मार्ग राखलेला आहे, त्यात आम्ही विघ्न आणू नये, त्यात आम्ही नासाडी करू नये. पण सवयच लावली तुम्हाला अलीकडच्या लोकांनी नाचून पनीर करून फोडणी देऊनच खायचं, दूध सरळ खायचंच नाही. मी काय सांगतोय, आणि सवयीचे गुलाम झाला आपल्याला. असं होऊन चालत नाही. अभ्यास करायचा. आणि जिथं वर्म आहे तिथं ब्रेक आणि लिव्हर ध्यान पाहिजे. पुढे किती आल्या त्यातनं निसटून जाईन काय? माणसं जास्ती दिसल्या तर लिव्हर वाढली तर एकटा जाईल का चार घेऊन? ते कंट्रोल करणं याला ड्रायव्हिंग म्हणतात. तसं कंट्रोल करून राहण्याला माणुसकी म्हणतात. आपल्या वागण्याचा कुठल्याही समाजाला बोलण्याचा विचाराचा ताप होऊ नये. लक्षात आलं ना? असं आचरण करणं म्हणजे तपश्चर्या म्हणतात, त्याला माणुसकी म्हणतात. आणि माणूस धर्म वारकरी संप्रदाय शिकवतोय आणि सगळ्या समाजाला शिकवतोय. कुठल्या? ज्ञानोबाराय वेदाचं दूषण करतात, ज्ञानोबाराय तुमचं आमचं दुसरा दूषण करतात. काय? पण गीतेनं सगळ्यांना परवानगी दिली. काय? सगळ्यांना जरी परवानगी दिली तरी यांना नुसती परवानगीच पाहिजे का परमार्थ करायला पाहिजे? बहुजन समाजाला सरळ वागाय पाहिजे आहे का सरळ वागणाऱ्या लोकात घुसाय पाहिजे आहे? खरं सांगायचं. घुसखोरी सांधे बांधायत. ब्राह्मणासारखा महार वागला तर देव त्याला स्वीकारतो. हे तुम्हाला चोख्या मेळ्यानं सिद्ध करून दाखवले का नाही? खाटीक सदैन कसा आहे? आपला व्यवसाय करत असताना आपण सरळ वागला तर त्याला स्वीकारलंय, त्यानं दाखवले का नाही? तुला वाणी त्यानं दाखवले का नाही? कमी जास्त करायचं नाही वजनात. मग चांगला संसार करणं हेच परमार्थ आहे. काही ज्ञानेश्वरी वाचणं नाही, चुन्ना लावणं हे संसार परमार्थ आहे? बुवाबाजी कशाला म्हणता? बोलत्या याकनी करतोय त्यालाच बुवाबाजी म्हणतात ना. आता ही बुवाबाजी तुमच्या नुसती वारकरी संप्रदायातच आहे काय? राजकारणात बिहार काय म्हणता? बुवा पाहिजे तर ना सांगतो, बाजी नको. बुवाबाजी बाजीला पण हा करणं आणि आपलं गुन्हा लपवणं आणि महाराज की चिद्दानी ठेवणे हे नको. मी काय सांगतो, इकडं तिरकं बघणाऱ्या माणसावनी माझं लक्ष आहे कुणीकडं. पण वारकरी तिरकं नाहीत. तिरकी आमच्यात सोडल्याचा सांगून सोडून सोडल्याचा सांगतो का? तर संप्रदायाची नासाडी व्हावी, पावित्र्य राहू नये. असं काही पंथाचं धर्माचंही मत असेल आणि काही
ते मताचं येईल. पण माऊलींनी स्पष्ट सांगून टाकले त्यावेळेला, सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण, नाम स्मरण हरि कीर्तन, नाम स्मरण हरि कीर्तन, दया क्षमा समाधान, दया क्षमा समाधान, संत जन निज धर्म हातो खडा, निज धर्म हातो खडा, सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण, नामस्मरण हरि कीर्तन, नामस्मरण हरि कीर्तन, दया क्षमा समाधान, दया क्षमा समाधान, संत जन साधिती, संत जन साधिती, निज धर्म हातो खडा, निज धर्म हातो खडा, सकळ धर्माचे कारण. एका धर्माबद्दल बोलता का सगळ्या धर्मात विद्वानांनी फूट केलेली आहे काय? धर्म फुटीचा आहे. देव एक होता, माणसाची जात त्याने एकट्याने निर्माण केली. तुमची धंद्यावरनं काही लोकांची नावं अशी तशी पडली आणि हा भेद तुम्ही राखीत गेल्याचा का देवान राखला? हा? मग भेद कुणी वाढवला? कंसात महार बामण लिहिणाऱ्याने वाढवला. मी गेली 25-30 वर्षे सांगतोय, भारतीयला तुमची हिंमत असली तर कशाला जगाला हे नव्हता. ज्यांच्या हातात आहे त्यांना हातात सांगितलंय, प्रत्येकाच्या दाखल्यात भारतीय लिहा. जात नवं आहे ना, याची जाती पाहिजेत. तुला असा म्हणावला खोचकायचं, तिचं घर पेटवायला आहे, गठलं पळवून न्यायचं. त्याला बुवाबाजीचं कळते नव्हतं मला. माझ्यासारखा हलकट महाराज होता आणि तो आला, चावडीत बसला. पाटलात 4 पोरं गोळा झाली जवानीतली. 1100 रुपये बक्षीस लावलं. तोंडाला गांजाची चिलीम लावली की खड्याला नेऊन लावायची. आता 1100 रुपये मिळते म्हटलं कोण ग बसर, प्रत्येकाला भरून द्यायची. पण ते पोरांनी काय माहिती आहे, तंबाखू भिजवून घातलेला असतो तो. गांजात भिजवून कवा सॅम्पल केलीस का नाही? हिला माझं सांगून फुकट. माझ्या संगतीला अशी शानी उडवी झाल्या नाही. गांजा आता खरायचा असतो, मळायचा.
सवड गावात नसली तर गटलं बांधायचं आणि बुटाच्या टाचत टाकायची भिजवून, चांगलं दिवस मिळते, तिला सडा घ्यायची चढवते. आणि भगवान महादेवांचा आवडता पदार्थ आहे. खरं अंगाला लावून घेऊन हा सांगतो असं करायचं तर. गंमत कशी आहे, त्यानं ते प्रत्येकाला वडायला लावलं ते 11 रुपयासाठी. वडलेली पोरं बिघाडली आणि म्हणली हे दत्ताच्या जवळ रस्ता सरळ आहे, लक्ष्मीचं दिवड एवढं किल्लेदारच्या घराकडे दाबा आडवं. ती म्हणजे कसं जाईल, अरे तुमच्यासारखं बाग झाल्यावर गेलंच पाहिजे म्हणलं. मग तिने ते तिकडे जायची गल्ली कुणाची, मांडवे गल्ली ना, त्या गलीच्या कोपऱ्यात तिने पोरांनी धडवट ठेवली आणि ते अंगावली कापडं ठेवली, कोणी घड्याळ ठेवलं, कोणी गळ्यातली चीन ठेवली, दाबतान तुटल म्हणून दाबा दाबा म्हणला. आणि त्यानं हळूच काही केलं, या चढलेली होती गांजा, ती कापडं नेली मागाने नेऊन ठेवली. कुठं 50 फूट मागं नेऊन ठेवली. ते म्हणजे कधी जाईत नाही बाबा, हात दुखलं. अरे म्हणला कापडं कुठं होती बघा, एवढं गेलंय माग, जरा जावा. तिने नवीन न्याट केला, हिनं बोचकं बांधणे उत्साह छरला. आलं ध्यानात ना, त्याला बुवाबाजी म्हणतात. उगाच सेवा करणारी माणसं फितरशिला घाबारशिला, आम्ही काय रामकृष्णारी म्हणणार येडोबाकडं, आणि काही पंक्ती आम्हाला घाला म्हणून कुणा दारात आम्ही जाया नाही. हां, उदार माणसं आहेत ती वाढतात. देवाची सेवा म्हणून वारकऱ्यांची सेवा करतात, त्यांनाही मी नावं ठेवणार. तुम्ही वाढू नकोसा बाबा मी म्हणणार नाही. का, जे पावित्र्यातनं वाढतात, पवित्रपणे 4 माणसं जेवतात आणि अन्नदान करावं अशी आमच्या धर्माची आम्हाला शिकवण आहे. पैसा देऊ नये म्हणून शिकवतो आमचा धर्म. भुकेलिया द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून. भुकेलिया द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून. आणि वारकरी संप्रदायात जी माणसं आहेत भोळी सेवा करतात, ना त्याला वेदाचं ना शास्त्राचं ना पुराण ज्ञान कसलंही नसू दे, झाला असला ऐकून हरिपाठ पाठ असू नाही, देवाचे दरीन योग अभंग म्हणजे भास झालं. देव समजलाय नव्हते ना. विजवताही आम्ही पोटाव श्री वडायसाठी केली. कीर्तन सांगायला काय करायला, पैसे मिळवायला, पोट पाठ भरायला चांगलं चकचकी देत ना. मग सामान्य वारकऱ्याकडे शुभी अपवाद नाही. आणि अशा वारकऱ्याला शीतभर अन्न दिलं तर कोटी कुळाचा उद्धार होतो. गावंडळ बाम नाहीत का नाही, 1000 जेवाय वाढले तर जानवं घातल्याला एकाला वाढल्याचं पुण्य होतं. जानवं घातल्याला 1000 ब्राह्मण असतील त्याच्यापेक्षा विद्वान झालेल्या एकाला वाढलं चालतंय. आसरे हजारो वाढण्यापेक्षा ब्रह्मानुभव आलेल्या एकाला वाढलं तर तेवढं पुण्य होतंय. पण नाथ महाराज शेवटला असं म्हणता, असे ब्रह्मप्राप्ती काय अपरंपार, ऐसे ब्रह्म वेते अपरंपार नये नामधारो का बरोबर. जो टाळ वाजून हरिपाठ म्हणतोय त्याच्या योग्यतेचे हे शास्त्री बिस्त्री बसत नाहीत. मग वारकऱ्याला माणसं घरात बोलून जेवावाडीच्या ती माणसं शहाणी का कीर्तन करा आम्ही कुत्र्यासारखी दारे फिरता ही शहाणी.
पैशासाठी दारू पिता ती माणसं घरातच बसून काम करून घेतात. शहाणपणा कुणाकडे बघायचं समाजात फिरताना, माझं केवढं चुकतं हे बी बघायचं. आणि तुमच्या वागण्याचा समाजाला उपयोगाचा मी माझं बोलणं मागं घेतो. कुणाचं तुम्ही जर काय समाजात सुधारणा करत असला तुमच्या व्याख्यानातनं बोलण्यातनं चांगली गोष्ट आहे, सांगावं. आपल्याला पटलेला उपदेश लोकाला आपण आचरण करून करावा असं शास्त्राचं मत आहे. असो, अभंग राहील बाजूलाच, गुत्त्याड आहे अभंगा. जरा गुत्त्याड असलं बी तुम्ही दिलेल्या टायमात सोडवायचा प्रयत्न करतो. काय एवढं गुत्त्याड बी जास्ती बी नाही. देवाचे घरी देवी केली चोरी. आता काय चोरी केली सांगतो तुम्हाला. हे जग नेचर आहे म्हणा, एक समाज आहे. आणि तुकाराम महाराज जर का दयापासून सकळ महिमंडळे झाले, हे शिकलेले आहेत का नाही, ही अनुभवात बसत नाहीत. ती म्हणतात स्त्री पुरुष एकत्र आली की पोरं होत्यातच, असं यांचं म्हणणं आहे नैसर्गिक. मग वांजुटी काही ते त्याला विचारायचं. वांजपणा माणसाचा आहे का नाही, शारीरिक पूर्ण गुण अंगात असावेत तरी मुलं होत नाहीत, जनकाला झाली नाहीत. अदृष्ट वाईट आहे. जनकासाठी प्रयत्न केला धर्मगुरूंनी. त्यांच्याकडे एक शिष्य होता, लोखंडाचं चैतन्य आणणारा, याज्ञवल्क्य नावाचा शिष्य होता त्यांचा. तो 10,000 गाई बक्षिसाला लावल्या तर पाणी मारूनच जिवंत करायचा. घेऊन जा म्हणा शिष्याने घरला. आता हे काय वाज घालच्या माझ्यावर घालले. आता तिने पाणी मारून गाई जिवंत केल्या, तू तिथं उभा राहशील का पळून जाशील? लोकांबडून हो धंदा नवं. मी काय सांगतोय, आपला लागणारे कशाला थांबतील तिथं हो, पळून जायचं. तपश्चर्या केली म्हणजे याज्ञवल्क्य आला तर तुला मुलगा होणार असं निश्चित झालं. कोणाला? मग आता याज्ञवल्क्य आल्यामुळं मुलगा होणार एक कसं सांगतो तुम्हाला. याज्ञवल्क्य जेवाय आमंत्रण घेणारा माणूस नव्हता. मग गुरु शिष्यच असतात. त्यानं सांगितलं मी रोज 2 शिष्य तुमच्या जेवायला लावून देतो, म्हणजे पाळी आल्यावर ते कवाबी येते. कर्म कसं असतं सांगतो तुम्हाला. पाळी आल्यावर याज्ञवल्क्य गेला. आता आश्रमात आहे म्हटलं, पण याज्ञवल्क्य तिथं जायला तिची बायको बसली बाहेर. कुणाची? जनकाची. आणि कवा ती येईल म्हणला आणि ह्यो गेला शिकारीला. प्रसाद कुणाला द्यायचा? जेवल्यावर आशीर्वाद कुणाला द्यायचा? संकल्पित बोलणे असायची. काय? मी पालथी तांब्या घातलाय म्हटलं की बाईनं ओळखायचं. पालथी तांब्या का घातला म्हणतात? तो सरळ तांब्या ठेवणे वाळायसाठी पालथी तांब्या घालायचा. मग आता त्या अक्षेला पलंगावर टाकल्या आणि पलंगाला सुसक काष्टाला पालवी फुटली. त्याला मग त्यांच्या प्रसादानं संतती झाल्याची का नाही, पण नव्हतीच नशिबात. शरीर सक्षम असून सुद्धा कर्म जर योग्य नसेल तर मुलं बाळं होतील अशी गॅरंटी धरू नका. आणि हातास व्हायचं बी काय कारण नाही. जे देवान दिलं नाही ते आम्हाला मिळवता येणार नाही. आमच्याकडे जे आहे ते सगळं देवानं दिलेलं आहे. याच्या उपर बनायचे आणि साधू संतांच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे. असं ठरविलं असं का नाही की न करता पांडवा भजन झाले, मग टाळ कुटायला लागत नाहीत. हे सगळे मिळाले देवान दिले म्हणजे भजन नव्हते. मी खातोय कोणाचं भजनच रामदासांनी शिकवलं. आम्ही कुणाचे खातो रे तो रामा मला देतो. संन्यासी सगळे भिक्षा मागणार, भजन हेच. आम्ही कोणाच खातोय? आम्ही भगवानच आम्हाला देतोय.
ज्या ज्या माणसाने तुम्हाला पैसा दिला आहे, ज्या ज्या माणसाने तुम्हाला मदत केली उत्सवाला, त्यासनी देवान द्याय सांगितले म्हणा, नाही तर त्या माणसासनी देव म्हणा. तुमच्या बाचं काय गेलं? त्यांच्या देवत्व आहे म्हणूनच ती माणसं तुम्हाला हाताला धरून बोलवून जेवायला वाटतात. बरं, त्या यमग्याच्या माणसाने देव म्हटलं म्हणजे काय बिघाडतं आहे? यमग्याचं गट्टोचोटी म्हणजे चुवार होता ती 2 एकांत घर असेल. सगळ्या गावाला गट्टोचोटी म्हणतात. यमग्याचं गट्टोचोटी म्हणजे गाव गट्टोचोटी नवं, ते चोर घरा नाही तेवढ्यापुरता शब्द आहे तो. तुमच्या लक्षात विचारलाय आता खरं मी ना माझ्या ध्यानात. इथं गट्टोचोड्याचं घर होतं पहिलं माळावर. तसं का म्हणतात म्हणून विचारून घेतले मी म्हाताऱ्या माणसांनी बसल्यावर. एवढी सात्विक माणसं तुमच्या गावात दिसतात आणि यमग्याचं गट्टोचोड्याचं का म्हणतात? सगळी वाटलं रस्त्यावर राहायचं का हो जाऊन का म्हटलं मी. नाही म्हणले गट्टोचोड्याचं घर आहे ते चोऱ्या करतील. ठीक आहे, मग आता त्याच्यामुळं यमग्याचं गट्टोचोडी मला आता गावात तसा राहिलं मी गाव बदनाम होते ना असं. तर देवानं हे आपल्या अंशानं धरित्री, पाणी, वायू, आकाश हे सगळं निर्माण कोणी केलं आहे? देवानं. आणि त्यांच्यात जी क्रय शक्ती आहे ती वेगळी वेगळी आहे. बाबू सूर्य तुझा आजा होता तवाचाच आहे आता का बदलला? काय म्हणते? मग आमच्या पिढ्या गेलं तर तू एक आहेस, चंद्र एक आहेस. माझं म्हणणं ऐकून घ्या, ह्याला आयुष्य जास्त आहे हो. मग त्याला कसं जास्तीत जेनं केलंय त्याला विचारा. विश्व कुणी केलं आहे? भगवंतानी केलं आहे, त्याला विचारा. त्याच्यावर बोलवायची आमची लायकी नाही. आणि आम्हासारखं दीड चरण पाठ केले त्याला विचारीत बसतात काय म्हणून. मग ती बी हलकटाची बी लांबड लावत्या. कीर्तनकार हलकट आहे म्हणतोस तू? कीर्तनकार हलकट नसला तर समाज त्याला वाटत नाही. मी काय सांगतो ऐकून घ्या. या पाटलासारखा पाठवायचा, प्रदीप पाटलासारखा भला पटका बांधून चौकात बसायचा. जिकडनं बुवा याचा आला की गावात याचा हे वारकऱ्याचं गाव आहे म्हणून बुवानं सुरुवात कीर्तनला केली की बुवा डोळं झाकून काय केलं? देवाची स्तुती केली. कच्या? आमच्या. त्या देवाचा बा तुला माहीत आहे? हाय, गणपती जुली त्याचा शंकर बाप. शंकराचा बा कोण माहिती आहे तुला? माहिती आहे? मग नाही म्हणून सांगितलं. मग सांग कीर्तकर बजा बेदा की नाही, नाही तर बा सांग. अशी पिढली सगळ्या कीर्तनकारांची कावली आणि गेली अशी मुरगोडाकडे मी तोंड सोकल्याला करून जायची. त्याला दुसऱ्याने विचारलं असे का यमग्यात नाही अशी अशी शिळपाटल्यावर का असता? की पाटील जमबेचं म्हणाले. मग त्याला एक शेतकरी होतं हुशार. ते म्हणलं मला जाय कीर्तन शिकवा. शिकवलं. हे शिवजासारखं होतं. हे लढतोर कोण आहे? एवढंच आहे खरं. डांबरा एवढा आहे खरं. लढतोर कोण आहे का बघितलं तपासून त्याला? माणसं तपासावीत जवळ ठेवावी. म्हणजे कशाला कुठं टाकायचं हे ठरवायचं. भला दांडगा पटका बांधला गडी गिड्डा खरं. आणि आला इकडनं. आल्यावर पाटला जोगाची गाठ झाली. म्हणला कुठे निघाला? म्हणलं शिंदेवाडला सप्ताह म्हणून तिकडे जातो म्हणला नळावनं. आमच्या इथं बी आहे म्हणला कर कीर्तन. ते म्हणला माझी बिदाकी तुम्हाला परवडणार नाही. मी 10-11 कमीत कमी घेतोय म्हणला. आता हे न कवा दिल्या? तर म्हणले आम्हाला बी म्हणला सवय आहे विचारायची. प्रश्नाचं उत्तर विचारलं सांगितलंस तर मागशील ती बिदाकी देतो म्हणलं. मग राहतो म्हणला राहायला. मग ते पाठ करून आलं तो सगळं सुरू केलं. काय हात जोडलं, देवाची स्तुती केली. महाराज थांबा थांबा थांबा. डोळे झाकून काय नाही देवाची स्तुती केली. कुठल्या? रामचंद्राची.
रामाचा बाप कोण सांग? दशरथ. दशरथाचा बाप कोण? आज राजा. त्याने का वाचले महाभारत पाटला? दशरथाचा बाप कोण म्हटलं? बुवा भाजील होतं ते म्हणलं 11 रथ. मग 11चा बाप कोण? 12 रथ. आता 1000 रथाव गेलं आणि पाटलानं मागं बघितलं लोकांकडने का आता बिजाकीचं पैसे गोळा करायला लागणार. त्याचे काय म्हणते वटणीला बुवा बी फाजील लागतात सांगतो तुम्हाला. असो देव आहे, त्या देवानं काय केलेलं आहे? हे जग निर्माण केलेलं आहे आणि अंतर्यामी प्रवास करून पाण्यात पृथ्वी आहे पण बुडू दिली नाही. गामा विशिष्ट भूतानी धारयाम्य मोजसा पुष्णामी चौषधी सर्वातो भूत्वा रसात्मका. चंद्र झालो आणि त्यातून मी अमृताचा पुरवठा केला. रोजचा चंद्राचा प्रवाह आमच्यापर्यंत येत नाही का? चंद्रातलं अमृत सेवन करायची आमची लायकी नाही. सांगा तू चक्र आम्ही चंद्रमा म्हणतोच का नाही आपण? नाही म्हणेस हरी कोण? चंद्रमा आम्ही चकोर. मग चंद्र अमृत सुखे सेववेल असं म्हटलंय तिने. प्रयत्न केला तर चंद्राचा अमृतसुद्धा आम्हाला प्राचन करता येईल. असता जाता रवी धरवेल मावळतीचा सूर्य धरता येईल म्हणतात. पुढं बाया हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा प्रतिबंधी सांगतं. म्हणून सांगतो आम्हाला चंद्राचा अमृता दृश्य आहे. तसे हे विश्व करून ह्या विश्वात जो दडून बसला आहे तो खरा चोर आहे का नाही सांगा? तुमच्यात तो आहे कोण? तुम्ही कीर्तनात जरी असला तर तुम्हाला काहीतरी ते आमिष जाऊन कीर्तनातलं चित्त हळदवड्याला जाते का नाही? मागं सगळे कीर्तन आहे तो. मग आतापर्यंत आम्हाला खाऊन टाकलं तू ना. रोज 10 कीर्तनं करायला पाहिजे होती. एवढी कीर्तनं ऐकलेत बाळपणापासून माझ्या संगतीत आहे. माझं बघून लग्न बी 2 केल्या. संगतीचा परिणाम झाला म्हणतात माणसं. मी काय म्हणतो ऐकून या. असो गंमत अशी आहे पण ती मन असं काढतंय कोण? आणि प्रत्येक प्रकरणात आम्हाला देव फसवत आहे काय जग फसवत आहे? खरं सांगायचं काय ती संसाराचा लुडबुड दाखवतो होय आणि कीर्तनातनं मन तिकडे पोचतंय कोण? एक तर देव दिसत नाही आणि आमच्या ह्या शरीररूपी गावात दंगा खटल्याला कळू देतो काय? बर हे विश्व त्यानंच निर्माण केलंय. हे जग कुणाचं आहे? तेच आहे. आणि चोऱ्या केल्या तर कुणाच्या करतो? त्याच्याच माघारी तो कणस भाजून खातोय, त्याच्याच मळ्यातली खातोय. यात गावाचं काय गेलं सांगा? चोरी सुद्धा कळावी. मला तुम्ही सांगा चोरी बाबू ही देव चोरी करतोय का आणि माणसं चोरी करतात? गावावर होऊन जाते तिकडं. नवरा बायको तर चोरी नसावी का नाही? बोल की जरा. नसावी म्हणण्याचं असं ना तिकडे म्हणतात का हो? इथं बी चोरी आहेच की हो. शो उठला की आता गेटवर जातोय खाली. पहिले भाजक्याचं नुसतं दुकान होतं भज्याचं पावाचं म्हणजे आता कसं झालं आहे? दुकानं आगाव झालेत का नाही? 4 झाले आहेत. म्हणजे रस्त्यावर गेलेला दुपारपत्र वडापाव खाईत बसला तर बाईन हिची वाट बघावी का आपण जीवन मोकळं हो? खरं सांगा. आणि त्याच्यापेक्षा चांगलं फोडणी जेवून खावावं का कच्चं खावावं? खरं सांग.
ही चोरी नव्ह. बायकोच्या माघारी नवऱ्यानं खाल्लं तरी बायकोची एवढी चोरी. या रेडीमेडच्या जगामध्ये धर्मवान माणसंसुद्धा सगळी फसलेली आहेत. लक्षात ठेवायचं, जे तत्वात बसत नाही ते कर्म करणं म्हणजे चोरी आहे का नाही? खरं सांगायचं आता. मग आता देवाला नागिवला म्हणा, नाहीतर मला असं सांगा, आम्ही अधर्म करून गावाला कळू दिला नाही, पण अधर्म करून पाप गळ्यात घेतलंय, हे आम्ही आमचं नुकसान केले का नाही? संप करून कारखानं मोडलं, कामगाराचं नुकसान झालं का मालकाचं? म्हणजे संप करताना कळायला पाहिजे का नको? कुठे ते जरा तडजडी यावं. व्यवहार करताना तडजोड महत्वाची. मग सगळं नासून टाकावं काय थोडं नासावं हे बी बघावं. मग मनाला लावून घेऊन आता हे देव आहे, देवानंच आम्हाला निर्माण केल्यात, देवानंच आम्हाला वारकरी वळवल्यात, देवानंच आम्हाला झुकांडी दिल्या. बाप रखुमादेवी वरू विठ्ठले हो, विठ्ठले हो, माझे चित्त चैतन्य करून नेले हो, माझे चित्त चैतन्य करून नेले हो. माझे चित्त चैतन्य चोरून नेले हो, माझे चित्त चैतन्य चोरून नेले हो. आता आमच्या चित्तात चैतन्य आहे का नाही? संसार कसा करतो शिवाजी? चित्तात येईल ते का चित्तात नाही ते? मग ज्याच्यावर चित्त बसलंय त्यानं चोरी झाली का नाही चित्ताची? देव चित्तात बसला त्यानं माझं चित्त चोरून नेलं, म्हणजे चित्तातलं चैतन्य चोरून नेलं. मी ज्ञानोबा असं बी मला आठवण राहिली नाही, तो देव आहे असं बी आठवण, एक अर्थी उद्धार झाला. लक्षात ठेवायचं. म्हणजे म्हणतात देवाच्याच घरात देवानं जग करून आपण हा व्यवहार कळू दिला नाही, ही त्यानं चोरी केली. अजून तरी विश्व आहे तसं कळतंय काय? वारकऱ्यांना जेवढं कळतंय जग, तेवढं वैज्ञानिकांना कळत नाही. वारकऱ्यांना का कळतंय तर तिने डोळसांची कास धरली आहे. आमच्यातला खरे वैज्ञानिक गौतम, भरद्वाज, विश्वामित्र यांनी ही यंत्र जी आहेत का नाही आता तुमची, ही यंत्र तिने तपश्चर्याने यज्ञाच्या द्वारे निर्माण केली. कुणी? पहिलं लोखंडाचं कारखान नव्हतं तर इमान कुठलं असेल? इमान नव्हतं तर मग अभंगात कसं लिहिलं असेल? तुझ्या बाचं बघून लिहिलं आहे. तुझ्या बाला कडब्याच तर इमान केलं ना लोकांनी. विमानाचं वर्णन आहे ना पुराणात. आनंद गीते सरळ म्हणला मंत्री असतात, शिवसेनेचा माणूस तो, तेव्हा होतंच कुठं म्हणला इवान? ह्याला वाटते मी आल्यावर इवान आलं, मी पुढारी झाल्यावर आलं. असल्या कुळसाटाने देश भरलाय. कुठल्या रामाने विमान वापरले का नाही? रामाकडे जे नुसतं विमान होतं का रावणाकडे होतं? भावाचा थोरल्या काढून घेतलं करते, मग थोरल्या भावाचं घेतलं, तुमच्या बाचा काय वाकडा आहे? त्यानं आपल्या भावाचं काढून घेतलं आहे. कुबेर हा रावणाचा थोरला भाव आहे, तो धनाचा स्वामी आहे सगळ्या जगातल्या. कुबेरानं अदृश्य शक्ती घातली आहे कशावर? माती हिरं मानकं तुमच्या शिवारात आहेत, आमच्या आहेत, घरात आहेत, पडद्यात आहेत. ते दिसत नाही, खडंसारखं तुम्हाला दिसतात. म्हणून माणसं उगाच जेवत्यात तरी, नाही ते शिरच दिसलं असतं तरी इथनं अशी वळ लावून
रात्रीचं चोऱ्याकून पार्सलून बाहेरल्या लोकांची किती बसली असती. आता हिरं विकून पैसे आणणारा माणूस शाना का मूर्ख? हिऱ्याचं लक्षण माहिती आहे तुम्हाला? हिरा ठेविला हिरणी, पुढं वाचे मारी ताजो घनी. मोदीन नोटा बदलून पैसे गोळा केल्या लोकांचे वाटू लावलं का नाही? खरं सांगा, कसला माणूस हो? पैसे गोळा करून ठेवणार समज वाळवी लागली असती तर काय करणार? येऊन आम्हाला सांगणार एवढ्या पैशाला वाळवी लागली म्हणून. मी काय म्हणतो ऐकून घ्या. म्हणजे हे नाशिवंत धन आहे. हिरं माणकं ही कधीही तुम्हाला अग्नीत न जळणारे पदार्थ आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि हे भगवंतानी केलेलं आहे. आणि विश्वाची आश्रयस्थान आहेत. कुठलं धन आपल्याकडं आहे, ते काय उपयोगाला येईल यावर सुद्धा घटकाभर बसून विचार करावा. रान विकून कुठल्या पोरला नोकरी लावू नकोस अशा नसल्या जातं. रान विकून आता ह्याला नोकरी लावली, शो गजग्यासारखा राहील पगार खाऊन. हेचं पोर शाळा शिकलं नाही तर तिनं काय करायचं? गारी गारी खायचं. रान राखून नोकरी जमा झालं करा. आता रानाचं दर वाढत गेलं, कोट्यावधी रुपये झालं. आणि खाल्याला फुकटा झालं का नाही? बँकेत ठेवल्या पैसे डबल होतील, खाता काय त्यातलं? हे खाऊन डबल झालंय. हे शेतकऱ्याच नाही करणार. शेतकरी काय शहाणे आहेत म्हणता? उगाच मसरं राखीच बस, वाडा आणीच बस, घाण काढीच बस, खायापुरतं दूध कपडा सापडून 2 म्हशी बाळगायचं आणि नवरा बघून तेवढं 2 बुद्धी तांदूळ चकचकीत राहायचं. शेतात लोकांच्या गाड्यासारख्या मध्ये रात्रीचं उठून पंचर काढीत बसतं. नाही तर पत्र मोडून मारतील याला. मी काय सांगतो ऐकून घ्या. काय असं होतंय, गुजाडतोय जीव त्या कर्मामध्ये. आणि गुजाडल्यानंतर त्याला मग काय करावं कळत नाही. मग आता जीव गुजाडलेला आहे तो देव आहे का कोण आहे? जीव तुमचा जे प्रत्येकाचा आहे, ह्या जड शरीराला उठवतोय, त्याच्याकडे व्यवहार करून घेतोय, तो देव आहे का जीव आहे? प्रत्येकाचा जीव चैतन्य आहे, ते सगळ्याचं आहे, ते देव आहे. स्त्रीचं शरीर स्त्री आहे, आत चैतन्य आहे, ते पांडुरंग आहे. स्त्री पुरुषी व्यवहारसाठी आहे. अधिष्ठान बघितलं तर सगळ्या जगाचं एक भगवंतच आहे. मग जातीपाती या भानगडीत तुम्ही केलेल्या आहे सगळ्या. देवान जाती पाडल्याचा तुमच्या. कोण असली त्या वाद घालणारी तर एमग्याला बलवा, बघूया. उगाच मिशा पिंजरीत बसतात. उन्हात बसवायचं म्हणजे कळत आहे. चर्चा करा, बसायची, उठायचं नाही सपस्त. माझं म्हणणं लक्षात आहे का तुमच्या? उगाच सावलीत बसून दारू पिऊन कुठंतरी एक कडवं वाचून होईत नाही. सगळी ज्ञानेश्वरी का तुमच्या बाण वाचायची? सगळा गाथा वाचा, सगळी ज्ञानेश्वरी वाचा, सगळं भागवत वाचा, बघू काय असेल ते. म्हणून देवानं आपण विश्व करून या विश्वामध्ये लपून मी केलंय असं तुम्हाला कळू दिलं नाही. ही चोरी आहे का नाही? आहे का नाही? मग ते नाही निर्माण केले विश्वात, तर त्यानं चोरी केली का दुसऱ्याच्या? देवाची घरी देवे केली चोरी आणि जीवदशेत येऊन दारोदार आता प्रत्येकाला आम्ही मला नोकरी लावतोस का? तुम्हाला माझं असं झालं आहे, मी बुवा हा कीर्तन सांगतोय, घर पडलं आहे, काय देतोस काय? पावती काढतोस का? ही भीक मागणार का काय? कसा लोकांकडे हात पसरणं म्हणजे काय? भिक्षापात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाने ऐसे याची नारायणेनुपेक्षिते सर्वता कुणाकडे हात पसरी जिने झिगत आहे. सासूकड सुद्धा मागू नकोसा. कुणाकडं?
ती तरी काय पुरीचं हाल होते म्हणून घालील तोळाभर हाय मरक्यात तोंडाले हे झालं तर असं मुरगाळते ते झालं तर मुरगाळते काय आता तिची झाली आहे पोर थोडली देताना कळेल त्याला मग कोणाला ती बी देती काय तिकडे अशी आबरू घालून देती काय मग आबरू घालून मिळवलेलं बरं का आबरू जायच्या ती मिळावं ऐसे करी कर्म भरे पोट राहे धर्म भरे पोट राहे धर्म भरे पोट राहे धर्म ऐसे करी कर्म भरे पोट राहे धर्म भरे पोट राहे धर्म भरे पोट राहे धर्म कसं सोपं सांगते बघा कर्म असं कर तुझा धर्म त्यात बुडू नये कुणाचा धर्म प्रत्येकाचा वेगळ्या वेगळ्या का नाही आपल्या धर्माचं रक्षण व्हावं आणि आपलं पोट भरावं कसं धर्म राखला नाही पोट भरलं तरी चोरी धर्म राखला पोटाला मिळणार तरी चोरी कीर्तनं सांगणं सोपं आहे खरं पोट भरणं सोपं आहे मग लोकांकडे मागावं लागतं आहे काय करायचं लोकांकडे मागितले धर्म बुडतोय बारक्या संभाई बसत नाही कथा विक्रय न करावा दान परिग्रह न घ्यावा सो कष्टाधीन मिळवावा तोच ग्रास आपला आणि मग सगळं समाजाचं कार्य करतो मी समाज तुम्हाला प्रेरणेसाठी देत असेल धर्म तर त्यांना दानाचं पुण्य मिळतं आहे पण तुम्ही आयाचित ते घेतलं पाहिजे मागायच्या आधी काय तिने दिलं असेल ते दान होतं आहे मग ठरविल्याचा की व्यवहार येतो आहे व्यवहाराला की भेद होतो आहे आणि भेद ज्ञानात नाश आहे ज्ञानेवील नाशिले हां म्हणून काय भेदाशी आले तेने ज्या काय बातल्या अनेकत्व काय हे ज्ञानेवील नाशिले म्हणून बुद्धिभेदाशी आले म्हणून अनेकत्व जे जीवाच्या ठिकाणी आहे तुमच्या माझ्या गुणात फरक आहे का देवान केलेल्या क्वालिटीज फरक कुठं आहे गुण देवान दिलेत का तुमचं तुम्ही केल्यास फाजीलपणा म्हणजे गुण चांगलं वागणं म्हणजे गुण आणि हे ज्याचं त्यानं जपायला कुणी आता धावणी या धावा ह्यातनं काढून घ्या म्हणतं तुम्हाला कोण मदत करायला स्वभाव सांगते मी तुम्हाला बाईनं हट्ट केला काय म्हणून पाटल्या 10 तोळ्याच्या आल्याच पाहिजे त्या बोनसला म्हणून दिवाळीच्या आता रोज घरला मोकळायचं म्हणजे आज यायचं नाही किती वेळ लागू दे बसून करून घेऊन ये त्याला घरला याला 11 वाजलं कोणाला दिल्या 10 तोळ्याच्या पाटल्या हिला गावाला कव्या जावीन असं झालं दिवसच का उगवना म्हणत बसले मग पाटल्या लावायसाठी खराटा घेतला आणि दारात गेली दार लोटा आहे हे इकडनं उठली का नाही ते उगावतं गेली कुंभारवाड्यापर्यंत तरी कोण जागा नाही किती माणसं काम करून हिच्या पाटल्या बघा कोणाला सवड आहे दार लोटायचं का गल्ली तिला कुठं माहिती आहे आता तरी माणसं उठती हे इकडं काढलं अंबाबाईपर्यंत जाऊन जेवण शेवटाला कोण उठलं नाही आणि हिच्या पाटल्यावर कोणाची नजर गेली नाही आणि शेवटाला हिनं आपलं घर पिठवलं पाटल्या धावायसाठी पिठवलं घर पेटलं मग गाव गोळा झालं
गावानं ते इजिवलं आणि एक म्हातारीने तरणीबाई होती, पाटल्या का चांगल्या गेल्या गिरलावल्या म्हणल्या ते पेटलेले आहे. ही जर म्हणली लवकर विचारी तिचं घर कशाला पेटवत. आता हिच्या गुन्हान घर पेटलं का खज्या लागीन पेटलं सांगा. तर जी आमची घरं आम्ही पिटवलेली आहेत का दुसऱ्या घर सांगायचं. आता यात कुणी कशी मदत करायला सांगा. धावणे या धावा ह्यासाठी 6 शास्त्र आहेत, 4 वेद आहेत, 18 पुराण आहेत. ती बी कळत नाही त्यांनी वाचली तर. माग नाही जावे कवण्या, त्याचा माग कळत ते म्हणतात. माग नाही जावे कवण्या, धावणे या धावा का धावणं करा. आता मी पाण्यात बुडतोय, धावून या म्हणजे पळून दाखवा असं म्हटलं होतं. अर्थ लक्षात ठेवायचा. अर्थ कसा होतो हे बघायचं. जरासं डोसकं चालवायचं. मागच्या अक्षराला पुढच्या अक्षराला अर्थ जुळतोय का बघायचं. आणि अर्थ जुळविल्याचा की अभंग पाठांतर होत्यात. तुम्ही अर्थाकडे बघित नाहीचा मग फोन काढायचं. ही तुमची उघडी आबरू आहे का नाही का झाकलेली. तुम्हाला पाठांतर नाही, तुमची आबरू उघडी आहे का झाकलेली आबरू आहे. मग निर्लज्जम सदासुखी म्हणाय पडायली. तुम्हाला फला राग आला तर उद्या माझ्या नवीन नाही टाळाला वाजवाया. मेल्यावर सुद्धा येऊ नको असा. काय मेल्यावाले असं नाही तर न्हायला मला का दिसणार आहे. मी काय म्हणतो तुमच्या लक्षात आलं का नाही. खरं हे पाठांतर करा की बसून 4 वेळा 14 वेळा वाचलं की चांगलं पाठवत आहे असा नाही माहीत शकतो. असो म्हणून सांगता धावणे या धावा, धावणे या धावा, माग नाही जावे कवने या गावा. आता ते लांबडं कीर्तन करायला असलं तर प्रत्येकाचा दोष काढून सांगितलं असतं. पण आता एवढं जमत नाही. आणि तेवढ्यातून सुद्धा प्रत्येकाला कसा मार्ग गावलेला आहे शास्त्रकारांना. वेदाच्या सुद्धा देव सांगताना काय चुका झाल्यात हे बी सांगितलं असं. कर्म उपासना ज्ञान आहे, उपासनेत काय बाजू आहे ते बी सांगितले असते. आणि ज्ञानात काय गांभीर्य आहे ते सांगितलं असतं. खरं असं चातुर्मास पाहिजे सांगाय. 4 महिने 2-2 तास आहे काय बसायला पाहिजे. उगं जे असलं लुडबुडं कीर्तन कसलं. 2 वड्या कापराच्या लावायच्या, घाट वाजवतोय तर जळलं हिजलं. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक श्री ज्ञानदेवा, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक सवेची होता चोर घरची या घरी, देव आत आहे. हे घर कवा बुडलंय. देवाने धर्म विचारल्या बुडले का कवा बुडलं. मग त्यानं तुम्ही विचारल्या वाटोळ इथे केलं आहे का इसराईच्या आधी केलं आहे. फावलं वाट लावली. आता असं एवढं सांगून थांबवतो. नाही तर रात्री 11:45 मधली चाल दिली ती. आता घोड व्हाय नको. बसली ती बी ऐकत हसत. मी बी सांगितलं बसलो नाही. जेवायचं आहे ती विचारली सगळे. काय म्हणतो ऐकून घ्या. झाला घोळ सगळा मागणं. तसा आता त्या वाढणाऱ्याचा बी घोळ नको, तुमचा बी घोळ नको. ठोकर सांगितलं बी कळतं आहे. कळावं. देव आहे. देवानं जे केलं आहे. तुम्ही सगळे देवच आहात हे देवानं सांगितलं आहे. ममई वंशो जीवलोके जीवभूत. माऊलीने बी त्याला जुळा दिला आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता
ईश्वर सर्वभूतानां हृदयचारून तिष्ठती भ्रामयंतरभूतानी. माऊलींनी ते सांगितलं हरिपटाचे खरी आत्मा. मग काय महाराज बामणात जास्ती कमी आहे आत्मा? हां, सर्वागती पूर्ण एवढं सांगितलं ते कळलं ना. काय म्हणता तुम्ही? जर धर्म सोडला तर ब्राह्मणाचा शूद्र होतोय आणि धर्मानं वागला माणसासारखा वागला शूद्राचा ब्राह्मण होतो. एवढंच सांगतो तुम्हाला. उगाच आडं येडं एकामेकावर घेत बसू नका. जे काय भानगडे आहेत महार व्हायच्या त्या तुमच्याच अंगात आहेत आणि ब्राह्मण व्हायच्या त्या तुमच्याच अंगात आहेत आणि ते तुमचं तुम्हीच केलेलं आहे. देवावनी धर्मावर उगाच त्याला घालून वाजवीत बसू नका. हिंमत असली तर सगळी महारा या माळा घाला. हे भजनच तुमच्या सोजन करता. आम्ही ऐकत बसतो. काय बिघडलं? हां, पवित्र वाघाय नकोनी बामणांनी कशाला बोंबलतात त्यांच्या नावा? हां, तुम्हाला बामणासारखं वागायचं आहे का बामणं महाराजासारखं वागून द्यायचं? सांगा म्हणतो ना मी सारखं. मी त्याच्या जवंड्या बिटीतो मग. हां, चांगलं शुद्ध वागा माणसासारखं वागा. आणि हा मूर्खपणाचा पसारा देव आणि धर्म लोपल्यामुळे झाला आहे. आणि हे लोपिणारे गुंड आहेत समाजात. कोण? व्याख्यानं देणारे गुंड आहेत. आणि त्या गुंडावर तुम्ही विश्वास ठेवून तिने अन्याय केले समाजावर. आणि साधू संतांचं बोलणं लपलेलं राहिलेलं आहे. मला सुद्धा स्वाभिमान आहे संप्रदायाचा समाजाचा. माझं कोणी घर पेटवाय नाही मी एवढा चिडत नाही. आणि ती माझ्याकडे येऊ बी शकत नाही. मी चॅलेंज देतोय ना प्रत्येक कीर्तनात. घाला केशी मी आहे तिथं म्हणून. राजकर्ते घाला धर्मकर्ते घाला. एक सांगतो लक्षात ठेवायचं. जो संप्रदाय आहे गुरुच्या स्थानातल्या माणसाच्या डोसक्यात पैसे असून दे त्याच्या घरात असून द्या. त्याला शिष्याने दिला असली दक्षिणा माझ्या बाचा काय तोटा होईल. पण शिष्याने नेऊन देणं हे पावित्र्य आहे. कुठं? आणि त्यांनी दिलंय ते बायका पोराला खर्चायच्या आधी समाजाला खर्च करायचं हे त्याचं काम आहे. कुणाचं? गुरुचं. निदान पोरं झालेली त्या दक्षिणातल्या खात्यातून माळा तरी अडकून टाका. मग चारलं तर माळकऱ्यातनी चारलं म्हणायचं मोकळं होतील. नाही ते बायकू नाटकाच्या स्टेजवर शोध तमाशाच्या स्टेजवर झालं न कीर्तनाच्या स्टेजवर झालं मग गोंधळाने आहे परत. लक्षात आलं ना? मग दान द्याच म्हणून सांगितलंय नको कोण म्हणताय. पण पात्रता असून दान द्या. गरज असली तर घ्या. नाही वर लोकांचं पैसे घरात नेऊन जगजग जीवाला सांभाळायची. बाबांनी करून ठेवले ते सांभाळताना आता डोसकं जरा चिडते का नाही? हां, बाबांनी काहीच राखलं नसतं. आमच्या काय आमच्या आडला काय करायला. कुठेतरी मंजुरी करून नो टेन्शन या खुरपं आणि म्हशीला 2 पेंड्या बांधायच्या. या डाव का दोरी? आम्ही दोरी म्हणता. मराठवाड्यातली माणसं डावच म्हणतात होय ना. म्हणून सांगतो लक्षात ठेवायचं. मजुराचे धन वेळा दोरची जत. काय चोऱ्या केल्यावर पैसे असले तरी बी चपात्याच खात्यात आणि तांदूळच खात्यात. सावकार असली तर तेच खात्यात आणि गरीब असली तरी. हां, मग काय करायची श्रीमंती रखवालीला का? तुझ्याकडे माझ्या काय नाही बरं आहे का नाही? कुणीकडे बी गेला. हे चांगलं आहे. उपाधिरहित वागणं आहे ते फार चांगलं आहे. असं तसं जर बघायला गेलं तर हे विश्व माती कशापासून केली रत्न कसली झाली तुम्हाला सांगता येणार नाही. हे निळोबाऱ्या सांगतात एकाच प्रमाणात. म्हणून दाखवतो जे विठ्ठल करूया. उगाच लांबण नको. तुमचा टाईम संपला आता. हां, मी तरी उगाच पदरतेने हलवून घे. तुम्ही गावापर्यंत शिवाजी जाता त्या भावाला अक्कल नाही. गावा मी वाढीतेच कीर्तन असं म्हणतेला मी माझ्या कारणाने येते. थोडंसं मी काय केवंडा आहे. त्या शिवा खाल्यापेक्षा गप आपला टिपल्याला बरं.
म्हणून ते म्हणतात काय, सवेचे होता चोर घरच्या घरी अवघे केले वठोळे फावल्यावरी, तुका म्हणे ते कोणच नाही. तुमच्या अंगातलं रक्त मांस सुद्धा हे भगवानच आहे. अजून एवढी वैज्ञानिक सुधारणा झाली असली तर आम्हाला रक्त तयार करता आलेलं नाही अजून सायन्स लावल्यानुसार. हां, लक्षात आलं मी काय म्हणतो, म्हणजे ते देव स्वतः झाला आहे. ऐसा लागवी हा माया सूत्रधारी, एकला एकटा जी झाला नानाकारी. माणसं आम्ही आकारा बघून म्हणता ह्यो आमका ह्यो आमका, आत आहे ते कोण आहे? मग चांबारात कोण आहे? बामणात. मग वरच्या ह्या धडाला चांबार म्हणतात काय? काय म्हणते? मग महाराजने मार म्हणते का तुला बी म्हणतात? खरं सांग जरा. आईच म्हणते आमच्या पोरला महाराजासारखी सवय लागली पाहिजे. म्हणजे बामणाला बी ती उपमा देतात. माझं म्हणणं ऐकून घ्या, हे तुमच्या स्वभावातले दोष आहेत, तुमच्या वागण्यातले गुण आहेत. जे वागायला नको, जे करायला नको ते करता, आणि हे देहावर आरोपित आहे. वास्तव देवात आणि तुमच्यात काही फरक नाही. म्हणून ते ऐक्य सांगण्यासाठी सांगतात. एवढा वेदांत सोपा सांगायचं कुणाचं काम नाही. तुम्ही ती गाथा ठेवल्या नसत्याकडे कळवून वाचता कवा? हां, असो. म्हणून तुका म्हणे ते नाहीच कोणी. देवाशिवाय जगात काय सांगा? माती तपासा, सगळं तपासा, हे कोण झालंय? देवच. मग आता कुणाचं बुडलं आणि कुणाचं चोरी झाली काय म्हणायचं? तुमचा आणि माझा खेळ. त्यात घेतला, बाद झाला. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? आऊट झाला. आणि ग्रामीण भागातले काय म्हणतात? मेलं. पाठचुली ती मेलं. मग मेलं म्हणतात का दिवस करतात? करतात. खेळात मेलेला, खेळात आऊट झाला. मग त्याला काय कोण दिवस करीत नाही. तसे विश्व आहे, असंच राहणार आहे. भगवान असंच करणार आहे. रीत ही चालू ठेवली अशीच आहे. शास्त्र तीच राहते. आणि त्या शास्त्राच्या अनुषंगानं आपण चिंतन कराय, कुठं कमी पडलो ते दाखवतात. आणि चिंतन करून ज्यावेळा तुमचं चित्त भरतं आहे त्यावेळा तुम्ही जाता येता हे देवाची लीला आहे म्हणता. आणि तेच खरं भजन आहे. टाळ कुठनं म्हणजे ही बुवाची भीड, कुणाची? सप्तवाल्यांची भीड. हां, उगं छाती बाहेर काढून म्हणीत बसाय हे बी काही खरं नव्हतं. केलं ते बी खरं नव्हतं. याचा अर्थ भजन तोडा म्हणतात ना करशीला. हे प्रदर्शन आहे. आणि त्या देवाशी अंतकरण जोडणं ज्ञानांतर ही भक्ती आहे. अंतकरण देवाची चिकटलं, देव वसे चित्ती त्याची करावी संगती. अजून उजाया नाही म्हटलं पैसे कवा याचा असा धाक जरा जरा आहेच का नाही? संसार म्हटलं की धाक येतोय, देव म्हटलं की निवांत असतोय. संसाराचा धाक निरंतर आम्हाची, मरण भले परी काय उकळायची. काय गा विठोबा तुझा आता म्हणावे शुभाशुभ गोड. असं कळवून घेऊन भुपाळ्या म्हणे जा म्हणजे टाळ ठेवूच वाटत नाही. कळवून घ्यायचं आणि देवाशी विनोद करायचा, देवाशी संबंध ठेवून भजन करायचं. असं तुका म्हणे ते कोणच नाही. नागवल्या कोण गेले कोणाचे काही, धावनिया धावा धावनिया धावा, माग नाही जावे कवन्या गावा. नोंदणीची पुरते अधिक ते सरते, करून घ्यावे तुमचे विनीतसे. तुझे देणे तुझ्या समर्पणी बाई, झालं उतराई पांडुरंगा विठोबा रखुमा. विठोबा रखुमा.